खडकवासला धरणातून 15,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। विसर्ग वाढवल्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू आहे, त्याचबरोबर भिडे पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय। नदीकाठच्या गावांना आणि घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर पुण्यातली बातमी, विसर्ग वाढल्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। खडकवासला धरणातून 15,000 क्युसेकनं सध्या विसर्ग होतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंडे। चंद्रकांत, काय अधिकचा तपशील आहे? पुण्यातला पाऊस आज सकाळपासून खरं तर थांबलेला आहे, थोडीफार बुरबुर सुरू आहे। पण रात्री खडकवासला धरणातनं या मुठा नदीत विसर्ग जो म्हणजे सुरुवात काल 1 वाजता 2,000 पासून केली, नंतर 4,000, नंतर 8,000 आणि रात्री 15,000 क्युसेकचा विसर्ग या मुठा नदीत सोडल्यामुळे हा जो भिडे पूल आहे खरं तर आता तो वाहतुकीसाठी बंद आहे। पण इथं मेट्रोचं काम सुरू असलं पण हा जो पूल आता बऱ्यापैकी आता पाण्याखाली गेल्याच जमा आहे। थोड्या वेळ आणखी विसर्ग वाढला तर झाले, पण हा नदी पात्र जो रस्ता आहे तो पूर्ण पाण्याखाली गेले। मी कॅमेरावर निलकीला सांगेल की हा रस्ता आपण पहिला खरं तर इथं रस्ता होता, पण आता इथं सगळं पाणी आहे। काही जी वाहनं असतील ती सगळी पाण्याखाली गेलेली आहेत आणि हे बघा समोर जे कार दिसते आपल्याला ती पण पाणी, अशा ज्या पलीकडल्या साईडला जे वाहनं असतील ती सगळी पाण्याखाली गेलेले असणार। म्हणजे थोडक्यात हे मेट्रोचे सगळं साहित्य जे आहे बांधकामाचं ते सगळं पाण्याखाली गेले। म्हणजे मुठा नदीला पहिला पूर आलाय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। सगळी जी घाण आहे ती सगळी वाहून चाललेली आहे आणि सुरुवात जी आहे खरं तर एरवी जुलैमध्ये साधारण धरणं भरणं बाकी असते। अर्थात बाकीची धरणं वरची जे पानशेत, वरसगाव, टेमघरची धरणं अजून बाकी आहेत, पण खडकवासला धरण हे छोटं आहे, 3 TMC धरण आहे। मुळात त्याची कॅपॅसिटी छोटी असल्यामुळे ते कालच 80% भरलं होतं। त्यामुळे पुन्हा पाऊस वाढल्यामुळं त्याचं येवा जो आहे तो वाढल्यामुळं हा पाणी विसर्ग जो आहे ते वाढावा लागलेला आहे। आणि पाटबंधारे विभागानं वरनं तोंडी आदेश दिलेत की धरण 60% ठेवा, जर पाऊस वाढला तर पुन्हा अचानक पूर येऊ शकतो आणि लोकांच्या घरात इथे आजूबाजूची नदीकाठची जी झोपडे आहेत त्यात पाणी जाऊ शकतं। म्हणून आत्ताच खबरदारी म्हणून हा जो विसर्ग आहे खडकवासला तो 15,000वर केला गेला आणि त्याचाच परिणाम स्वरूप म्हणून आपण बघू शकतो मुठा नदी ही दुथडी भरून वाहताना दिसते आपल्याला। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।